कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय। 20% निर्यात मूल्य हे रद्द, तर निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं। निर्यात मूल्य घटवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे, मात्र स्थानिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। देशातील किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपयांपर्यंत जाण्याची सुद्धा शक्यता आहे। कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान आगामी काळामध्ये नेमकी काय स्थिती राहील, कांद्याचे भाव गडगडती पडतील, या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत निर्यातदार मनीष बोरा आहेत। सर, नेमकी काय स्थिती असेल, काय त्याचे परिणाम होतील? काल जो गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे का $550 MEP जी होती ती 0 करण्यात आलेली आहे। तसेच कांद्यावरची 40% ड्युटी होती ती 20% करण्यात आलेली आहे। त्याचा डेफिनेटली फायदा हा मार्केटमध्ये होणार आहे, शेतकऱ्यांना होणार आहे, निर्यातदारांना होणार आहे। ठीक आहे, निर्णय हा आपण असं धरू शकतो का 100% हा उशिरा आलेला निर्णय आहे, पण उशिरा का होईना गव्हर्नमेंटने हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं स्वागत डेफिनेटली मार्केटमध्ये होणारच। आजच बाजारभावामध्ये तुम्हाला 4-5 रुपयाचं जे म्हणजे वाढीव बाजार हे शेतकऱ्यांना पाहायला भेटतील। खरं म्हणजे सगळ्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे निर्यात मूल्याच्या आणि निर्यात शुल्काच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती। किती आणि कसा फटका बसला त्याचा? नाही, डेफिनेटली कसं असतं का जेव्हा आपली निर्यात बंद होते किंवा ह्या ड्युटी वगैरे लागतात तर निर्यातदार याचं काम ऑटोमॅटिकली कमी होतं किंवा बंदसुद्धा पडतं। शेवटी कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा शेतकऱ्यांपर्यंत जात असतो। त्यांना फटका बसला, डेफिनेटली बाजारात फटका बसतो, शेतकऱ्यांना फटका बसतो। त्यामुळे असे जर चांगले पॉझिटिव्ह निर्णय झाले शासनाकडून तर डेफिनेटली हा फायदा शेतकऱ्यांना आहे, निर्यातदारांना आहे, व्यापाऱ्यांना आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये जो आपला ट्रेड चालतो। तुमच्या माध्यमातून परत एकदा हे सांगतो का बाहेर आपलं निर्यात धोरण बंद चालू असल्या कारणामुळे इतर भरपूर देशांमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात आता घेतला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर केंद्राच्या या निर्णयानंतर फडणवीसांनी केंद्र सरकारचे आभार मानले। कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। रिफाइंड तेलावर 12.5% तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे।